शिवरात्रीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा। शिवरात्रीमध्ये शिवाच्या पिंडीवरती भरपूरसे पदार्थ चढतात, पण आपले जे 4 मोजके पदार्थ जे चढवायचे ज्याच्याने आपल्याला भरपूर लाभ होतो ते पदार्थ आपल्या किचनमध्ये सहज उपलब्ध असतात। ते कुठले पदार्थ आहेत ते आपण समोर व्हिडिओत बघूया। त्याआधी तुम्ही जर ही व्हिडिओ फेसबुकवर बघत असाल तर माझ्या पेजला फॉलो करा आणि यूट्यूबवर बघत असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। त्याचबरोबर लाईक, शेअर आणि कमेंट नक्की करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा। हॅलो फ्रेंड्स, मी लतिका, लतिकाच किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। तर शिवरात्रीला सगळ्यात पहिल्या प्रहरला चढतो दूध, दुसऱ्या प्रहरला चढते दही, तिसऱ्या प्रहरला चढते तूप आणि चौथ्या प्रहरला चढते मध। तर सगळे कुठलीही वस्तू तुम्ही चढवाल तर त्याच्यानंतर पाणी जल अर्पण करणं फार आवश्यक आहे। तर पहिल्या प्रहरमध्ये जेव्हा दूध चढतं तर त्याची वेळ काय आहे ते सुद्धा मी तुम्हाला सांगते आणि त्याच्याने काय होतं ते सुद्धा सांगते आहे समोर। तर सगळ्यात पहिले पिंड ठेवली, देवा लावला, धूपबत्ती लावली आणि आपल्याला जेही पदार्थ चढवायचे आहे ते खाली जाऊ नये किंवा पायदळी जाऊ नये किंवा वाया जाऊ नये त्यासाठी खोलगट अशी ताटली घेतली, त्यावर छोटीशी प्लेट ठेवली आणि त्यावर पिंड स्थापन करून घेतली आहे। व्यवस्थित धुवून स्वच्छ करून व्यवस्थित ठेवायची आणि ताटली प्लेटसुद्धा स्वच्छ असावी। त्यानंतर देवाला नमस्कार केला आहे। त्यानंतर बेल, फूल आणि धोत्र्याचं फळसुद्धा व्हायचं आहे। तर मला इथे धोत्र्याचं फळ मिळालं नाही, त्यामुळे मी फक्त फूल आणि बेल वाहलेलं आहे। फूल आणि बेल पहिले धुवून घ्यायचं स्वच्छ पाण्याने आणि त्यानंतरच अर्पण करायचं। तर इथे मी पांढरं फूल वाहते। शक्यतो शंकराच्या पिंडीवर शंकराला पांढरं फूलच वाहल्या जाते, भगवान शंकराला। त्यानंतर इथे बेलपत्र घेतले, स्वच्छ धुतले आणि शेवटची जी थोडीशी काडी आहे बेलपत्राची ती तोडून घ्यायची आणि त्यानंतर जो चिकना भाग आहे, जो प्लेन भाग आहे तो पिंडीवर ठेवायचा आणि खुरदरा भाग आहे तो वरती ठेवायचा। त्यानंतर इथे चढत्या सगळ्यात पहिल्या प्रहराची वेळ आहे सायंकाळी 6 ते रात्री 9 पर्यंत। त्यावेळेस भगवान शंकराला दूध अर्पण करायचं आहे। त्यानंतर जेही तुम्ही साहित्य अर्पण करा, आता दूध अर्पण केलं त्यानंतर थोडंसं पाणी जल चढवायचं आहे। तर हे पहिला प्रहर, त्याच्यामुळे आपल्याला दीर्घायुष्य लाभते। आता दुसरी प्रहरला आपल्याला दही चढवायचं आहे। पहिल्यांदा थोडंसं दही टाकायचं पिंडीवर, त्यानंतर थोडं पाणी टाकायचं आणि दुसऱ्या प्रहरची वेळ आहे रात्री 9 ते रात्री 12। तर या प्रहरला आपण दही चढवणार आहोत, त्याच्याने आपल्याला संतान सुक्त म्हणजे मुलं बाळ नसेल तर ते सुद्धा होण्यास मदत होते। त्यानंतर तिसरी प्रहरला आहे तूप व्हायचं आहे। थोडंसं हातात तूप घ्यायचं, पिंडीला लावायचं, वरतून पाणी घालायचं, त्याच्याने आपल्याला मोक्षप्राप्ती होते। तर त्याची वेळ आहे रात्री 12 ते 3 वाजेपर्यंत। त्यानंतर चौथ्या प्रहरला मध अर्पण केला जातो। मध अर्पण करताना थोडंसं हातावर घ्यायचं, पिंडीवर लावायचं, जल अर्पण करायचं आणि त्याच्यानंतर जल अर्पण करून घ्यायचं, त्याच्याने आपल्या पापांचा नाश होतो। तर त्याची वेळ आहे पहाटे 3 ते 6 पर्यंत। तर तूप जेव्हा आपण अर्पण करतो त्याच्याने मोक्षप्राप्ती होते। तर हे सर्व यावेळेस वाहून नक्की भगवान शंकराला प्रसन्न करा। शेवटी आपल्या कष्टांना पर्याय नसतो, पण थोडंसं दैवाचा साथ असावा म्हणून ही पूजा करतो। तर हे सगळे साहित्य आपल्या किचनमध्ये अवेलेबल असते। तर यावेळी नक्की प्रयत्न करा, नक्की ट्राय करा आणि मला नक्की कळवा। तर भेटूया पुढच्या रेसिपीत, तोपर्यंत बाय।